पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण झालेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत, परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे असं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे. विविध विषयांवर जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे. मात्र हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहे. इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे. अनेक भाषा शिकून माणसाने समृद्ध झालंच पाहिजे. जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले जातात असं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे. हे जाणून बुजून तू टाळी मार, मी टाळी मार, तो काही टाळ्या वाजतो बैठक घेणार आहे. मला काय करायचंय, ती कुठेही जाऊ दे ना, पैसे तिला माझा काय संबंध नाही. अमित शहा म्हणतात की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे, त्यामुळे कुठे गळचेपी होईल का मराठी, कसं वाटतंय? असं आहे की भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे 30 भाषा बोलतात. 30 भाषा. आपण आहोत कुठे? कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही. खायची जबरदस्ती, राहायची जबरदस्ती, कपडे घालायची जबरदस्ती, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे बोलू नका, ते बोलू नका, हे वाचू नका, ते वाचू नका. अरे काय लावलंय काय? जसं मी सांगितलं, अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो, आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं, पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का? आम्ही हिंदीत कमी पडतो का? आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का? अरे सरस्वती आहे ती, मुक्त शिक्षण व्यवस्था आहे. कशाला जबरदस्ती करता? 3 भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार, काय गरज आहे? जबरदस्ती करू नका. आई वडिलांना, शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या. पोरं शिकतातच.